येत्या 5 तारखेला होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद निवडणूक व या जिल्ह्यातील सर्व पंचायतीच्या निवडणुकीची आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. येत्या 5 तारखेला निवडणुकीमध्ये या खटाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद एकूण 7 गट आहेत. या 7ही गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट या घड्याळ चिन्हावरती म्हणजे 7ही उमेदवार इथं निवडणूक रिंगणामध्ये आहेत. त्यांची नावं मी आपल्याला 7ही उमेदवारांची देतोय. त्याचबरोबर पंचायत समितीचे एकूण 14 गट आहेत. ते 14 गटापैकी 13 गटामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती 13 उमेदवार लढवत आहेत आणि आमच्याच बरोबर असणारा सहयोगी पक्ष पण निमसोड गटातून काँग्रेसच्या चिन्हावरती एक उमेदवार आम्ही त्याच्यामध्ये बरोबर घेतलेला आहे. त्या माध्यमातून या तालुक्याला निवडणुकीला समोर जात आहे. ही निवडणूक बऱ्याच वर्षांना होत आहे की 17 नंतर 22ला जी निवडणूक होणार होती ती आज 26ला होते. 4 वर्ष उशिरा निवडणूक झाली. तेव्हा कार्यकर्त्यांच्यामध्ये अत्यंत उत्साह होता की आपल्याला संधी मिळावी इतक्या उशिरा झाल्यानंतर. किंवा यापूर्वीच्या असणाऱ्या 17 आणि या 26मध्ये राज्याच्या राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बरेचसे बदल झाले. परंतु हा तालुका पूर्वीपासूनच असणारा काँग्रेस विचाराचा तालुका आणि त्याचबरोबर हा 99 पासून राष्ट्रवादीच्या विचारानं या तालुक्याने कायमची साथ दिलेली आहे. आज राज्यामध्ये इथलं सरकार आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने इथला लोकप्रतिनिधी आहे, तिथं मंत्री झालेले आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा या तालुक्याच्या स्थानिक प्रश्नाच्या दृष्टिकोनातून लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचं कारणही तुम्ही बघताय. आता आज समाजामध्ये अतिशय विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे. कालच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता आणि त्याच्यामध्ये होत असताना एका अधिकारी महिलेने सुद्धा आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री महोदय सुद्धा या राज्याचे आज आंबेडकरांचं नाव घेत नाही, अशी दुर्दैवी घटना सुद्धा याच्यामध्ये आजच्या काळामध्ये घडत आहे. म्हणजे उद्या लोकशाही ज्यांनी निर्माण केली, ज्यांनी या लोकशाहीचे जर प्रजासत्ताक राज्य देश निर्माण केला, त्यांची सुद्धा आठवण आजच्या समाजामध्ये राहिलेली नाही. राजकारणामध्ये टीका होत असते, सत्तेमध्ये येत असताना काळानुरूप विकासाचे चित्र बदलत असतं. पण खऱ्या अर्थानं आज आपल्या इथं जर खटाव तालुक्यात किंवा जिल्ह्यात राज्यात विचारलं तर कृषी मंत्र्याचं नाव सुद्धा घेणं लोकांना माहीत नाही, अशी परिस्थिती आहे. पण 2014 पर्यंत असणारे कृषी मंत्री पण आज विचार करता शरद पवारांचं नाव घेतलं. 4 वेळा मुख्यमंत्री होते आणि या राज्याचं ते नेतृत्व केले, देशाचं नेतृत्व केलंय. आणि त्यामध्ये काही त्याच्यामध्ये असणाऱ्या जातीवादी शक्ती तिथं त्यांना देशद्रोही म्हणतात, अशी दुर्दैवाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं मी या तालुक्याचा एक कार्यकर्ता राष्ट्रवादीचा आणि एक प्रमुख मराठ्यानं या दोन्ही घटनांचा त्याच्यामध्ये निषेध करतो. हा हुतात्म्यांचा तालुका आहे. या तालुक्याने अनेक परिवर्तनं पाहिलेली आहेत. राजकारणात परिवर्तन येत असतात. त्यामुळं याच्यामध्ये असताना स्वातंत्र्यानंतर 57 साली या तालुक्यामध्ये समाजवादी पक्षावरती केशवराव पाटील आमदार झाले होते. 62 नंतर एक वेगळं परिवर्तन आलं, ते 72 पर्यंत राहिलं, चंद्रराव पाटील आमदार झाले. 72 नंतर केशवराव पाटील त्यांनी 3 तालुक्यामध्ये तयार केली. ती राजकारणामध्ये पुढच्या 15-20 वर्ष काळात कामकाज करत राहिली. 85ला परिवर्तन भाऊसाहेब उदी आमदार झाले. त्यानंतरही 2004 पर्यंत त्यांनी काम त्याच्यामध्ये करून एक कार्यकर्त्याची टीम तयार केली की ज्याच्या माध्यमातून आपल्याला समाजाचं काम करताना तालुक्याचं राजकारण समाजात करण्यासाठी नवी पिढी त्याच्यामध्ये समाजामध्ये राजकारणामध्ये समाजाकडे उतरवली. 2004 साली सुद्धा 4लाही त्या तालुक्यात पर्यंत झालं. डॉक्टर येळगावकर पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये कमळ चिन्ह निवडून आले आणि त्यांनीही त्या काळामध्ये त्यांना थोडा काळ मिळाला, पण एक नवी टीम राजकारण समाजकारणात आली. नंतर विभाजन झालं. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं 10 नंतरही मला आमदार म्हणून विधान परिषद आमदार म्हणून सातारा सांगलीतून संधी पवारसाहेबांच्या माध्यमातून मिळाली. त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या तालुक्याची सत्ता, तालुक्याच्या ज्या संस्था आहेत
मग स्थानिक संस्था असतील, सहकारी संस्था असतील, ते ठेवून ह्या तालुक्याच्या सगळ्या संस्था आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण एकसंघपणे ठेवण्यामध्ये आपल्याला आज गेले 15-16 वर्षे यश मिळालेलं आहे. विभाजन झालं तरी सुद्धा तालुका हौतात्म्याचा तालुका, या तालुक्याची परिवर्तनाची आणि लगेच लोकांच्या याच्यामध्ये बदल अपेक्षित असतो ही भूमिका घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. आजच्या काळामध्ये तुम्ही बघताय की आत्ताच्या येणाऱ्या गेल्या 10-14 नंतरच्या काळामध्ये किंवा आता या समाजामध्ये फार मोठा एक दरी निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. कारण शेतीमालाला 10 वर्षापूर्वी असणारे दर आणि आजचे दर तेच आहेत. आज सोयाबीनचा 10 वर्षापूर्वी दर 4-4.5 हजार रुपयाच्या पुढे सोयाबीनचे दर नाहीत. इथलं मुख्य पीक असणारा कांदा आणि बटाटा तेही 10-12 रुपयाच्या वरती नाहीत. आलं हे पीक मुख्य पीक होतं, त्याची अवस्था वाईट आहे. एकूण शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे आणि शेती हा 50% जास्त, जो मला वाटतं 60-65% इथला जो सगळा समाज आहे तो शेतीवर अवलंबून आहे. तीच अवस्था नवीन तरुणांना कुठे नोकऱ्या मिळत नाहीत. आज हे आलेलं आहे, नोकऱ्याच्या माध्यमातून तरुण हा अतिशय भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि उद्योगधंद्यामध्ये सुद्धा ह्या सर्वांचा परिणाम म्हणून अतिशय मंदीची परिस्थिती आहे. तर ग्रामीण कारण हे अतिशय अडचणीच्या याच्यामध्ये गेलेलं आहे आणि त्याचे भविष्यात दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे. ही भूमिका घेऊन आपण या तालुक्यामध्ये ह्या असणाऱ्या परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा प्रयत्न करत आहे आणि ते करत असताना या असणाऱ्या सर्व म्हणजे 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत उमेदवार हे आपल्याला निवडून येतील अशी माझी त्यामध्ये प्रामुख्यानं भावना आहे. त्याचं कारण असं ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. हे माध्यमातून सत्तेतून पैशातून सत्ता ह्या राजकारणामुळं आज सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीतून दूर पडत लागला हे माझ्या निदर्शनात आलेलं आहे आणि समाजासाठी घातक आहे. आज उमेदवार कामाचा किती आहे, त्याचा असणारा सुसंस्कृतपणा किती आहे, चारित्र्य काय आहे हे बघण्यापेक्षा त्याकडे काय पैसे आहेत हे शोधावं लागते नेते मंडळीला. ही अत्यंत दुर्दैवी स्वातंत्र्याची घटना आहे की आपल्याला आपला प्रतिनिधी बघत असताना त्याच्या कामाचं, त्याच्या चारित्र्याचं किंवा त्याच्या असणाऱ्या सामाजिक भावनेचा विसर पडून केवळ अर्थकारणावरती राजकारण चाललंय आणि हे कुठं जाणार हा माझ्या खऱ्या असून चिंतेची गोष्ट आहे. तरी सुद्धा आम्ही या सर्वांचा त्याच्यामध्ये मेळ घालून या तालुक्याच्या सर्व निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. माझी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे, चांगला आणि वाईट तात्पुरतं बघू नका. याचे परिणाम आता जर जिल्हा परिषद पंचायतीला उमेदवार शोधण्यामध्ये जसे आपल्याला जाणवले त्यामध्ये आता लगेच येऊ घातलेले जिल्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा प्रश्न येणार आहे, सोसायटीच्या निवडणुकीमध्ये येणार आहे. आणि प्रश्न केवळ आता सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. कोणाला तरी खोटी प्रतिष्ठा मिळून राजकारणात संधी मिळेल, परंतु समाजाच्या दृष्टिकोनातून फायद्याची नाहीये. हेच तो आपल्या माध्यमातून आणि आज आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जाऊन ही सांगण्याची भूमिका मी याच्यात प्रामुख्याने घेतलेली आहे. माझा विश्वास आहे या तालुक्यातली पंचायत समिती ही याच विचाराच्या म्हणजे घड्याळ चिन्ह आणि काँग्रेस याच विचारावरती राहील. जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या तालुक्यातला असताना 7 उमेदवार जिल्हा परिषद सदस्य गेले होते. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त उमेदवार पंचायत सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या सहकारी पक्षाचीच राहील ही या निमित्तानं आपल्याला आश्वासित करू इच्छितो. पंचायत समितीला 14 असे एकंदरीत 21 उमेदवार आहेत. आता खटाव पंचायत समितीवर आपली सत्ता येणार असं तुम्ही बोललेलं आहे, पण हा सगळा नेमका अजेंडा कोणता घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवताय आता? आता म्हणजे विकासाचा नुसता अजेंडा आहे का विरोधकांच्या फसव्या गोष्टी उघड करण्याचा अजेंडा आहे का नेमकं तुम्ही कोणत्या राजकारणामध्ये विकासाचा अजेंडा महत्वाचा आहे. म्हणूनच आम्ही आता असणाऱ्यामुळे लोकांची कामं व्हावी या दृष्टिकोनातून सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस जाण्याचा निर्णय त्या दृष्टीनं घेतलेला आहे. विकासाच्या मुद्द्यावर लोक राजकारणाकडे अपेक्षेने बघतात हाही महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये असेल की जातीवादी लोकांमध्ये जे मतभेद होत आहेत त्यातून समाजाला दिशा देण्याचं काम आपल्याला करण्यासाठी हा यशवंत विचाराचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार होण्याची जबाबदारी त्या निवडणुकीच्या माध्यमातून आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या असणाऱ्या गेल्या 10-12 वर्षातल्या परिणाम हा प्रामुख्याने शेतकरी आणि तरुणांच्या होतोय. शेतकरी आज शेती करायचे
का नाही या भूमिकेत आहे का शेतीला मजूर मिळेना झाले, शेतीमालाला बाजारभाव नाही आहे, नवीन मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्याचा परिणाम म्हणजे त्यांची लग्न होत नाहीत, म्हणजे सामाजिक अनेक प्रश्न आहेत. निवडणुकी हा एका मुद्द्यावर होत नाही. समाजाचे जे असणारे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते 3 मुद्दे तर आहेत की आपल्यालाही जातीवादी व्यवस्था मोडून काढायची आहे किंवा आपल्याला त्याला विरोध करून एक पूर्वीसारखंच आपल्याला सर्वांना बरोबर शाहू फुले आंबेडकर विचार घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर होत असताना शेतीमालाला भाव कसा मिळेल त्या दृष्टीने आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे. आणि ते करत असताना मग त्यात कांदा असेल, सोयाबीन असेल, बटाटा असेल, अन्य शेतीचे उत्पादन असतील, त्याच्यामध्ये शेतकरी यात जगला पाहिजे ही भूमिका घ्यावी लागणार आहे. तरुणांना दिशा द्यावी लागणार आहे. कारण आज मोफत काही गोष्टी मिळाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये कष्ट करण्याची प्रवृत्ती नाहीशी होत चाललेली आहे. त्याचा परिणाम उद्या आपण गुलामगिरीकडे जाऊ शकतो हे रोखण्याचं आणि ते लोकांना सांगण्याची जबाबदारी आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून भविष्य काळासाठी पुढच्या 10-20 वर्षासाठी या तालुक्यात एक चांगल्या कार्यकर्त्यांची फळी की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून येईल की ती या तालुक्याचं हित आणि या तालुक्याचा विकास आणि या तालुक्याचं भवितव्य ठरवणारी ठरेल असा माझा त्याच्यामध्ये विश्वास आहे. पण जिल्हा परिषदला अजितदादाच्या शिटा निवडून येणाऱ्या प्लस बीजेपीच्या ह्या एकत्रच तिथं म्हणजे एकत्रितच सत्ता ताब्यात घेणार असं आहे. मग तुम्ही त्यावेळेला कसं ऍडजस्ट करणार? आता तुम्ही विरोधात निवडून येत आहेत त्यांच्या म्हणजे बोलून, पण झेडपीत तुम्हाला एकत्रच बसावं लागणार आहे. बसलो तरी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये आज तुम्ही जिल्ह्यातला प्रश्न आजच अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज खटावची परिस्थिती आपल्याला माहित आहे. पण जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की या जिल्ह्यामध्ये मुळात पहिल्यांदा अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आलेले आहेत. आणि ही जिल्हा परिषद ह्या विचाराची राहणार का भाजपची हा प्रश्न आहे. त्यामुळे विरोधातही राहू शकतो आम्ही त्यावेळेच्या परिस्थितीत. लोक काय न्याय देतात याच्यावरती पुढचं भविष्य अवलंबून आहे. शेवटी राजकारणात आपली भूमिका ही भूमिका म्हणून आपल्याला निभावावं लागते. पण ज्यावेळी निवडणूक झाल्यानंतर लोकांच्या हितासाठी जो निर्णय योग्य असेल तो आपल्याला भविष्य काळामध्ये घ्यावा लागेल. नाही योग आहे, अनेक जण इच्छुक असतात तेव्हा नाराजी होती. आमच्या तालुक्याची इथल्या जनतेची नाराजी आहे की या तालुक्यावर बाहेरच्या लोकांनी केलेलं अतिक्रमण या हुतात्म्याच्या तालुक्यामध्ये ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि ह्या कार्यकर्त्यावर बाहेरच्या उमेदवार आल्यामुळे जो प्रश्न तयार झालेला आहे तो आघात झालेला आहे तो परतवून लावणं. कारण आम्ही विधानसभेला मतदारसंघ लोकशाहीमध्ये आपल्याला जो निर्माण झालाय तेव्हा आपण स्वीकारतो. पण स्थानिक स्वराज्य संस्था जिथं या तालुक्याचा भविष्याचा राजकारणी ठरणार आहे, भविष्यात समाजात काम करणारा एक समाजसेवक ठरणार आहे, तिथं येऊन या तालुक्यावरती जी हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न होतोय त्याला विरोध करणं या प्रामुख्याने ह्या निवडणुकीमधलाही एक दुसरा भाग असणार आहे. कारण आपल्या तालुक्यामध्ये असताना तो भले आमच्या विरोधी याचा असू द्या, पण खटावची अस्मिता, खटाव तालुक्याची भूमिका हाही मुद्दा आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे खटाव तालुक्यामध्ये कुठल्याही बाहेरच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असणार नाही किंवा त्याला काढून विरोध केला जाईल. शेवटी तालुक्याचा व्यक्ती किंवा तालुक्याचा उमेदवार, तालुक्याचा नागरिक हाच प्रथम मानला जाईल ही माझी त्याच्यामध्ये प्रामुख्याने भूमिका आहे.